खर्च जवळपास 50% कमी करून उत्पादन 30-40% वाढवून घेतलं. तर ही माहिती आम्ही सांगायला आलो आहे. ह्यासाठी आम्ही कोणतीही फी घेत नाही. आमची फी 1 कप चहा ज्यानं बोलवलं त्याच्याकडून. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं आम्ही काही विकायला आलेलो त्यामुळे डोक्यातलं काढून टाकायची, काहीतरी गॅस मारून जायची, काहीतरी कमी अजिबात नाही. माहिती सांगणार, तुमच्यासमोर गुलाबजाम ठेवणार, गोड आहे का खारट आहे तुम्ही स्वतः खाऊन बघायचं. खायचं असेल तर खायचं, नसेल खायचं तर आम्ही पुढच्या वाटेला आम्ही यायला रिकामायचं. तर माहिती सुरू करण्यापूर्वी थोडीशी एक सगळ्यांना विनंती अशी आहे, तुम्हाला जे काही तुमचे शंका प्रश्न असतील ते माझं सांगून झाल्यावर तुम्ही विचारा. कदाचित सगळ्या शंका प्रश्नांची उत्तर माझ्या बोलता बोलता मध्ये निघून जातील. बरोबर आहे. तर आपल्याकडं टोटल 8 प्रोडक्ट आहेत. आपण 100% सेंद्रिय शेती, 100% जैविक शेतीवर काम करतो. टोटल 8 प्रोडक्ट आहेत. त्याची पहिला हा प्रोडक्ट आहे ॲग्री 82. बघितलं नाही म्हटलं वापरायचा प्रश्न. हे काय काम करतं, तर हे अतिशय चमत्कारी प्रोडक्ट आहे, जादुई प्रोडक्ट आहे. हे काय काम करतं, तर हे ॲक्टिवेटर, हे वेटर, हे स्प्रेडर, हे pH बॅलन्सर. ॲक्टिवेटर म्हणजे काय, तुम्ही ज्या औषधामध्ये टाका त्याची ही ताकद वाढवेल. तुम्ही रासायनिकमध्ये टाका त्याची ताकद वाढवेल, तुम्ही शेणखतात टाका शेणखताची ताकद वाढवेल, तुम्ही कशातही टाका ती त्याची ताकद वाढवेल. स्प्रेडर म्हणजे काय, आपण जेव्हा फवारणी करतो किंवा काय करतो तर औषध एकसारखं पसरवायला मदत करतो. वेटर म्हणजे काय, तुमची जमीन वली ठेवायला मदत करतो. आज आपण शेतकरी, मी जो शेतकरी, माझ्याकडे 3.5 एकर क्षेत्र आहे अकलूजला. आपण प्रत्येक शेतकरी जमीन वली राहावी म्हणून जीव काढतो जमीन वली राहावी म्हणून. हे तुमचं जमिनीचं ओल टिकवून ठेवायला मदत करतं. त्याची किंमत आहे एकरी 260 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? एकरी 260 म्हणजे काय, जमीन ओली राहावी म्हणून आपला खर्च एकरी 260 रुपये. pH बॅलन्सर, pH म्हणजे काय, सामू. आपलं पाणी खारट असतं, आंबट असतं. हे जेव्हा आपण पाणी शेतामध्ये देतो त्यावेळेस जर त्याचा pH जर न्यूट्रल नसेल, pH जर वाढलेला असेल, ॲसिडिक असेल, अल्कलाइन असेल, तर आपल्या मुळांना पाणी शोषून घेता येत नाही. त्यामुळे ते खायला घातलेलं त्यांच्या अंगी लागत नाही. त्यामुळे आपण कितीही खायला घालतो पण पीक उगवून किंवा जोमाने येत आणि ते पाणी त्याला मुळाला शोषूनच घेता येतं. pH तुमचा न्यूट्रल ठेवायचं काम, अनेक प्रकारचे कामं करतात. कसं ते तुम्हाला दाखवतं. आता हे भरून चालू आहे आपली जमीन आहे. त्याला आपण पाणी दिलं, पण त्या पाण्यामध्ये म्हणजे पाटपाणी असू दे, ठिबक मधनं असू दे, फवारणीतनं असू दे, कशात नाही असू दे, ते त्याच्यामध्ये जर हे मिक्स केलेलं जर असेल काय फरक पडतो आपण बघूया. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं, ॲक्टिवेटर ज्याच्यात घालू त्याची ताकद वाढवतो. 5 मिनिटं आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. दुसरा आपल्याकडे चमत्कारी प्रोडक्ट आहे ॲग्री ॲक्वा जेल. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना हा वापरावा, कंपल्सरी वापरावा असा प्रोडक्ट. आज आपल्याकडे सगळ्यात मोठी शेती करताना समस्या काय, तुम्हाला काय म्हणतो, शेवटी प्रश्न पाणी. आज मराठवाड्यामध्ये आपण शेती करत असताना आपल्या समोरची सगळ्यात मोठी समस्या काय, पाणी. हा प्रोडक्ट इतका चमत्कारी प्रोडक्ट आहे, क्रांतिकारी प्रोडक्ट आहे. हे तुमचं 50% पाणी वाचवतं, 50%, 40% फर्टिलायझर वाचवतं. कसं ते तुम्हाला मी दाखवतो. आता ही इथली माती झाडाची, ही मी पुण्यावरून आणलेली नाही. जर आपण आपले शेत जमीन तयार करताना, मशागत करत असताना जर आपण हे मिक्स केलेलं जर असेल जमिनीमध्ये, किती टाकलो, जर हे आपण मशागतीत टाकलं आणि हे मिक्स केलं, माती आड गेलं, माती आड गेलं, नंतर आपण झाडाला राहू
झाडाला खायला घातलं आणि पाणी दिलं, असंच करतो ना. दुसऱ्या दिवशी पडला पाऊस, तिसऱ्या दिवशी पडला पाऊस. असं जर 4-5 दिवस जर सलग पाऊस लागून राहिला तर काय होईल? मळून जाईल, मुळं कुजून जाते, पानं पिवळी पडते, थोडक्यात ती पीक आपलं वाया गेलं. मग आपण काय करतो? कुठून तरी त्याला पाणी काढून देतो. शेजारचा शेतकरी ओळखीचा असेल, संबंध चांगले असतील, नाही तर तो काठी घेऊनच आपल्या मागे आपल्या वावरातलं पाणी त्याच्या वावरात पाणी जातं. पाण्याबरोबर काय काय जातं? जमिनीचा जीवाचा पोती पाणी गेलं, माती गेली, जातो. खत गेलं, पीक गेलं, बी गेलं, सगळं नुकसान झालं. ते जर पाणी जर असं मुळापाशी धरून ठेवलेलं जर असेल, तर हे तुमचं पाणी पीक वंबळून देणार नाही. दोन मिनिट. असं जर रानात पाणी उभारलं तर त्याच्यामध्ये पीक वंबळून जातं. 2 बोटे घ्या, एक ह्याच्यात घाला, एक ह्याच्यात घाला, खालपर्यंत जाऊ दे, खालपर्यंत काढा बाहेर. बरोबर जवळजवळ काय फरक आहे? पाणी आहे का? पाणी गेलं कुठून? त्याने बसून घेतलं मातीची साखर घ्यावी. दुसरी गंमत सांगतो मी, ही दुसरी बाजू. आज आपण रानाला पाणी दिलं, पण दाखवतो मी. आज आपण रानाला पाणी दिलं, 8 दिवसांनी जमीन ऑप्शन येते, बरोबर का? रानात मोटर सुरू करायला, स्टार्टर दाबला, लक्षात आलं डीपी जाळणार. किती दिवसांनी डीपी बसतो? 15 दिवस जर ओढ बसली पाण्याला काय होईल? डोळ्यात देखत पीक जळून जातं. तेच जर आपण हे टाकलेलं असेल तर मुळापाशी पाणी धरून ठेवलेलं आहे. मुळं पाहिजे तेव्हा पाणी घेतनं शोषून घेतात. बघा बरं माती कशी, हात मातीला हात लावून बघा. थोडा डीपी, थोडा बिंदास हात घाला की चावत नाही ते. हात घाल ना. आहे का वापसा कंडिशन? वापशो आहे शिरापेक्षा पाऊस खाऊ नका. शिरा तरी थोडा चरबट असतो बनवलेला. खत कोणीकडचं असत नाही बाप्पा. माती गेली पुढे, याचे खडे खुडे यांनी काय चालू नाही. मला गंमत दाखवतो. हात लावून बघा ना. हे आहे तुमच्या रानातलं चिखल. ही माती बघा, ही माती बघा कशी. हे बघ. माती आपली हे जर आपल्या जमिनीत टाकलेलं असेल, पाणी गेलं इकडे बाजूला, पाणी याच्यातच पाणी यांनी ठेवलंच नाही ना, ते शोषून घेतलं ना पाणी. आता मी टाकलंय चिमूटभर, ह्याच्यात 1.5 बादली पाणी बसेल. हे ह्याच्या कॅपॅसिटीच्या 500 पट पाणी धरून ठेवतो. किती? 500 पट. उन्हाळ्यात वाळलं बरं का? क्षमता असते. एकदा टाकलं की 4 महिने टिकतं. तुमची जमीन कायम वापसा कंडिशनला त्या ठेवतो. पिकाचा कालावधी तोपर्यंत राहतं म्हणायचं. धरून जा. 5व्या ऐक महिन्यात आपण साधारणपणे तुमच्या जमिनीत ऑटोमॅटिक मिळून जातं. पुढच्या पेरणीला परत टाकायचं. हे तुमच्या दोन्ही कंडिशनला वाचवतो. पाणी जास्त झालं तरी वाचवतो, पाणी करायला 250 रुपये टाकायचं फक्त. 1 किलो टाकायचं. मी तुम्हाला सगळ्यांनी एक प्रश्न विचारतो ह्याच्याशी संबंधित. आपण प्रत्येक जण शेतकरी मिरगाची वाट बघतो. पाऊस पडेल याची खात्री आहे का? त्याची काय गॅरंटी? उद्याची काय? दुसरा प्रश्न, एकदा पाऊस सुरू झाला थांबल्याची गॅरंटी आहे का? आता माझं उद्योगच महिनाभर चालला. मग त्या कंडिशनमध्ये काय करा? आम्हाला कधी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाणी येत असते, हे सध्या सगळ्यांना कसं त्या कंडिशनमध्ये जर आपण पेरणीला हे वापरलेलं जर असेल 1 किलो, तर हे पाणी जास्त झालं तरी शेत वापर बळू का पॅड पाणी जास्त झालं तरी वाचवतं, पाणी कमी पडलं तरी आपलं क्षेत्र वाचवतं. वापरायचे एकरी 1 किलो. आता मी तुम्हाला ही कुठल्याचं दाखवतो मगाशी.
ज्याच्यामध्ये आपण औषध टाकलं होतं ते त्याचा ओलेपणा बघा. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं जमिनीचा ओल टिपवून ठेवतो. हा टिपका बघा आणि हा टिपका बघा. याचं हल्लाच नाही केलं. आतमध्ये पोहोच होती बरं. दुसरा तिसऱ्या लेअरपर्यंत त्यानं कुठं भिजवलं हे अजून कुठं ओलं जागेवरच आहे. याच्यामुळं सायटा लागलेला त्यांनी ते ज्याच्यात नव्हतं टाकलं त्यांनी नुसतं सायटा लागल्या. पाण्याला हलकं केलं ना त्यांनी. तर हे आपल्याकडे टोटल जमीन लागवडीपासून काढणीपर्यंत टोटल 8 प्रोडक्ट आहेत. याचं पण खतरनाक रिझल्ट आहेत. मी तुम्हाला काही रिझल्टचे व्हिडिओ दाखवतो. मी तुम्हाला लक्षात येतील आम्ही ज्या शेतकऱ्यांना दिले त्या शेतकऱ्यांना आलेले रिझल्ट लाईव्ह रिझल्ट आहेत. कुठं मराठवाड्यातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले, मध्य महाराष्ट्रातले, विदर्भातले, सगळीकडचे रिझल्ट, सर्व दूर रिझल्ट. आपल्याकडं कांदा लावतो आपण. हो एका कांद्याला किती पाती असतात? पातीवर 5-6 किती बघितल्यात तुम्ही आजपर्यंत? 4-5 पाठी. रानाची हिशोब बोलतो. चांगलं रान असलं तर जास्त होतं. किती? 7-8 पर्यंत सरासरी. जास्तीत जास्त किती बघितले? इतके कोणी इतकं मोजायला कोण आता एवढे कांदे खाली कशी पोचते वर काय बघ. नाही तसं नाही. कांद्याला पाती जेवढ्या जास्त तेवढं कांदा त्याला पदर जास्त. कलर जास्त आणि पोषण जास्त. म्हणजे त्याचं जी ते वरलं ते तर आहे. ऊसामध्ये त्यांनी कांदा केलेला होता. उमेश आजपर्यंत हा जे कांद्याला पाती म्हणतो आपण बरं आहे ना फोन लावा. किती असले पाहिजेत? म्हणजे जो काही हा कांदा उपटतात ते 2 किलोचा कांदा घेऊ. त्याच्या मुळ्या बघा. वेस्टिंगच्या मुळ्यांना रामबाच्या, हिमी, गोल्ड असे प्रोडक्ट वापरलेले आहेत. जे पाती असते त्या पातीचे प्रमाण 22 ते 25 पर्यंत. 25 पाती. आमच्याकडचे बाकीचे गळून पडतात खालचे. आणि ते कोण बोलतं काय लागलं? याच्यात तेवढे ते गळून पडतात. आणि ते दोन्ही कांदे घेतात. कांद्याला पाती 9-10-11पर्यंत कांद्याला पाती असते. आपल्या वेस्टिंगचे प्रोडक्ट वापरल्यामुळं किमान 22 ते 25 एका कांद्याला पाती. आणि कांद्याची साईज मित्रांनो, कांद्याची साईज एकसारखी आहे. त्यामुळे उत्पादन वाढणार आणि वजनही वाढणार आणि ह्याला रेट पण चांगला येणार. तर इतके फायदे कांद्याचे आहेत. त्यांनी त्यांच्या शेतातच नाही वापरलं. तर मी याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. सोयाबीन घेतो आपल्याकडे. आहे ना आता हे ऍक्च्युअल जमिनीत कसं काम करतं? हां. शेरगड रोडला. तुम्हाला कुठं मिळेल? तुम्हाला कुठं मिळेल? त्यांच्याकडं. तुमच्या गावातले ना? ते काय तुम्हाला पोच होईल ते तुम्ही ऑर्डर दिली का तुम्हाला तुम्हाला इथं तुमच्या पोच दारात होईल. पोहोचेल. यांच्या थ्रू आपण गॅरंटी तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. थांबा गॅरंटीला काय व्हायचं? एक मिनिट. आता हे समोर तुम्ही थांबा आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. थांबा. दुकान लावली तिथं गर्दी होईल ना. आता फिरायची काय गर्दी? डॉक्टरकडे जाता? हा डॉक्टरकडे हा फिरायची काय गर्दी हे म्हणून त्यांचं फिरण्याचं काम आहे. अहो, जे याचा योग्य वाटलं प्रचार ते प्रसार घ्या. आपल्याला नाही माहिती योग्य आहे, वाटलं आपण सोडा. डॉक्टरला काय ते पकडून धरा. औषध तापाची गोळी गॅरंटी. मार्गदर्शन आहे त्यांचं. तुम्ही प्रचार करता. तुम्ही डॉक्टरला विचारलंय काय का? का हो? हां. माझ्या मुलासारखे तुम्ही बोलतो मी. तुम्ही वाटल्यासारखे आहेत माझ्या बोला. हां. म्हणून तुमच्या सगळ्या प्रश्न उत्तर देईन मी. तुम्ही प्रचार करता ते समजा सांगता हम्म. याची गॅरंटी काय आहे? हम्म. आणि मग तुम्ही घरी दुकानला घरी पब्लिक तुमच्या दारात गर्दी माहीत नाही ना. आपल्या शेतकऱ्याची विक्री की समजा मी यांच्याकडून घेतो ना तुम्ही आपण काही तेवढे बोलून देतो ना माणसाला वगैरे. तुमच्या ते प्रश्नाचं म्हणतो, आपलं काय जाणार त्याच्यात? तुमच्या काय प्रश्नाचं आता मी पैसे साधं सरळ आपला. उत्तर देतो. कंपनीतनं ही पिशवी आली होलसेलरकडे, त्यानं 10ची 20 केलं. होलसेलरकडनं डीलरकडे गेलं, त्यांनी 20चं 30 केलं. डीलरकडनं दुकानदाराकडे आली त्यानं 30चं 40 केलं. तुम्हाला केवढ्याला मिळाली? 50ला. कंपनी म्हणते मी तुम्हाला डायरेक्ट पोच करते, मला 20 रुपये द्या. म्हणून दुकान नाही हे जर
कुणाचं बरं होतं? दुकानदाराचं. आपलं भलं आहे का? नाही. आणि दुसरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर, गॅरंटी काय? इंग्लिश कुणाला वाचता येतं? सरपंचाला अरे वाच ना. जशी येईल तशी वाचणार. नाही येतच नाही. कोणाला येतं इंग्लिश वाचता? वाचा इकडे तिसरं वाक्य खालचं. वेस्टीज ऑफर 100% गॅरंटी ऑन इट्स प्रोडक्ट क्वालिटी. इफ नॉट सॅटिस्फाईड इट कॅन बी रिटर्न ॲज पर प्रोडक्ट रिटर्न पॉलिसी ऑफ वेस्टीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे काय? आपल्याच वाचायचं ना मला काय मग. वेस्टीज तुमच्या या प्रोडक्टची 100% मनी बॅक गॅरंटी देतोय. देते. कधी? इफ नॉट सॅटिस्फाईड, समाधान नाही झालं तर. असं वाक्य तुमच्या कुठल्या औषधावर लिहिलेलं असतं मला दाखवा. एक बाटली दाखवा, आयुष्यभर तुम्हाला मी फुकटामध्ये औषधं रतीब झाली. आता याचे पैसे द्यायचे का? म्हणजे काय? हे तुम्हाला 2000 देत आहे. दुसरा प्रोडक्ट हा आहे ॲग्री ग्रॅन्युल. एक ट्रॉली शेणखताचं काम ही 5 किलोची पिशवी करते. किती? एक ट्रॉली शेणखताचं काम. केवढ्याला मिळते ट्रॉली? 4000ला आपण विकत आणतो. ती शेण असतं का खत असतं? चिपाटा असते नेहमी चिपाट असते. शेण अर्धा असतं ना अर्धी चिपाटा असते. खत असतं का शेण असतं? ओलं शेण असतं. काय ते पडत ओलं शेण असतं. बाबा मला सांगा, शेणखत व्हायला किती वर्ष लागतात? 1 वर्ष आहे का दम कुणाकडे आता 1 वर्ष थांबायला? 1 वर्ष लागतं. एक ट्रॉली शेणखताचं काम ही 5 किलोची पिशवी करते. ह्याची किंमत आहे 1000 रुपये. तुम्हाला कसं विचारलं नाही माझ्यामुळे कोणी विचारलं तुम्हाला तुम्ही पुढे आमचं शेखर बोललं म्हणून विचारलं. एक ट्रॉली शेणखताचं काम ही 1000 रुपयाची पिशवी करते. स्वस्त आहे का मला? आहे स्वस्त, पण तेवढं काम केलं पाहिजे. गॅरंटी लिहून गॅरंटी. किती काम किती याच्यात पडणार एवढं? हे एकरी 2 बॅगा टाकायचे. आपण एकरी 10 ट्रॉल्या 5 टाकण्याची ट्रॉल्या पद्धत टाकण्याची पद्धत आणि सर आपल्या याच्यात आपण रासायनिक खत टाकतो त्याच्यात मिक्स करून 100% चालतं. खातात 100%. हो खातात ना आपण. मिक्स करून चालतं त्याला. जर तुम्ही रासायनिक खत 2 बॅगा टाकत असाल तर ती 1 बॅग घ्यायची ना आपल्या ह्या 2 बॅगा घ्यायच्या, Mixing mix करायचं करायचं, न- त्यात ही मिक्स करायची आणि त्याची शिपायची. क्षमता किती वर्ष चालणार? मग तुमचं काय पीक आहे तोपर्यंत. ज्या पिकाचा कालावधी आहे, तेवढं पुरतं ते ठेवणार. समजा आपलं आपलं 3 महिन्याचं पीक ह्याचं आहे, 4 काम काय महिन्याचं तुम्हाला पीक आहे, सांगतो. 5 महिन्याचं. सगळ्यात महत्त्वाचं काम काय? तुमच्या जमिनीची अन्नद्रव्याची क्षमता वाढवते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या पांढऱ्या मुळीची संख्या वाढवते. जमिनीचा पोत सुधारते. जमिनीची धूप थांबवते. अनेक प्रकारची कामं जी शेणखत करते ती येतात. बरं हे 1000 करून काढली खातात टाकून. शिकून टाकतात. हातात टाकून ते आपोआप पडून राहणार. ते शंभर शिपाई नाही, नाही, शिपावं. ते- नाही मातीच्या आड करायचं. गेलं पाहिजे. लिक्विडचं आणि हे मिक्सिंग नाही करता येणार. जी पावडर ही पावडर ते आणि mix तुमचं करते. रासायनिक खातात टाकत तुम्ही मिक्स करून टाकून द्यायचं. खातात काढून आपल्या रासायनिक खतात मिक्स करून 100% हां टाकून. द्यायचं तिथे. ऊस घेतात आपल्याकडे. ऊसावाले शेतकरी काय पाणी ऊसाचं राहू द्या. याची पंचायती असतात. हेच फरक आहे. नाही. 4 महिने बियाणं पाणी एक नसतं. व्हिडिओ अजून दाखवतो माझ्या समाधानासाठी. हे शेतात कसं काम करतं ऍक्च्युअल. मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी शिर्डी विनिंग टीममधून बोलतोय. शिर्डी माझं विनिंग. नाव रोहित कातुरे. ही आमच्या चुलत्यांची सोयाबीन आहे. 10 ते 11 दिवसापासून या सोयाबीनमध्ये पाटाचं पाणी आहे. आमची सर्व जमीन पाटापाशी आहे. त्यानंतर पूर्णपणे सोयाबीन पिवळी पडलेली आहे. पूर्ण म्हणजे झाडं कंपोज व्हायला लागलेली आहे. त्यानंतर माझा प्लॉट बघूया. बघा मित्रांनो, जो माझा प्लॉट आहे, मी वेस्टेज कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते. त्यामध्ये ॲक्वा जेल टाकलं होतं बेसल डोसमध्ये. त्यानंतर ही माझी सोयाबीन आहे. पूर्ण 2.5 एकर आहे. त्यामध्ये पूर्णपणे पाणी आहे. ते पाणी बघूया. सोयाबीनला कंप्लीट 35 ते 36 दिवस झालेले आहेत पेरून. आज 36 दिवसाची सोयाबीन आहे. हे बघा मित्रांनो, 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी माझ्या सोयाबीनमध्ये. तरी पण आज सोयाबीन ही हिरवीगार आहे. जीव झाला. तर मग तुम्ही देऊ बसा ना.
ते मग हिडे व्हायला जातो. आहे ना बघा. कमाल आहे वेस्टेज कंपनी. हे संध्याकाळी सांग. सर इकडे सावलीत बसू तुम्ही जरा. पूर्णपणे पाणी आहे. ऊन यायला लागले. एक सुद्धा झाड डॅमेज झालेलं नाही. पूर्णपणे हिरवीगार आहे सोयाबीन. त्यानंतर आमच्या चुलत्यांची मका बघूया. त्या मकामध्ये पण पूर्णपणे पाणीच आहे. पूर्ण हे समोर दिसतोय ते पाटाच आहे. पूर्णपणे मका डॅमेज झालेले आहे. मित्रांनो, मी एकच गोष्ट सांगतो, प्रेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट वापरून बघा. तुम्हाला 100% रिझल्ट दिसन मित्रांनो तुम्हाला. थँक्यू. आता कोणाकडे शंका प्रश्न विचार नाही आता खरं विचारत नाही मला. ज्यांचं ऐकलं मला जेवढं विचार तेवढं विचारलं ना. अहो आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्ही विचारलं ए म्हणजे भाऊ सांग ना, बोल ना, तू जरा अनुभव आहे की, बोल ना काय विचारायचं. आता विचार करूया काय प्रश्न आहे? मला जेवढं विचार तेवढं विचारलं. विचारा पाठपाठा काय आहे आपल्या शेतीचा खर्च सोयाबीनला किती खर्च करतो औषध खत फवारण्या एकरी? जास्त कडून सोयाबीन नाही. तर आपल्याकडे काय पीक आहे? उडीद, कापूस, तुरी कापसाला किती खर्च करतो तुम्ही सांगा एकरी? कापसाला भरपूर खर्च होतो. अंदाजे एकरी 20-22. 20,000च्या 22,000 20-22,000. हो, 20-22,000. कापूस किती फुटावर लावले? आणि दिसून नाही राहिला. अरे बापरे. मॅडम बघा. दिसूनच नाही राहिलं. हे पुसद यवतमाळ यवतमाळ नाही. अरे ते चालले हे ते रिझल्ट बघा रिझल्ट. पात्या पण बघू शकता किती सुंदर आहे. आणि तुमची जात कोणती असते? बोंड सुद्धा जबरदस्त आलेले आहे. इकडे ते त्याला खुराक देत आहे, त्याची ताकद वाढीत आहे, पीक बोंड वाढतंय. पण आहे. आणि ते आता तुमचं कोणचं लावा तुमच्या मनाने, ते म्हणत नाही हेच लावा आणि तेच लावा. प्रक्रिया त्याच्यात काय करायची ते आपण फक्त त्याचा खुराक हे देऊ उत्पन्न वाढण्याचा. बरोबर. आता 4,000ची शेण खताची कारली, 1,000 रुपयाची बॅग आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. खूप छान खूप छान. त्यांचे result. कोणचं बियाणे ते त्यांना बी माहित नाही, असं धरून चालायचं आपण. आपल्या औषधाचा खर्च बरोबर आहे नाही बापा? तुमच्या कपाशीचा औषधाचा खर्च एकरी जाईल 7,500 ते 8,000 रुपये. स्वस्त आहे का माझं? औषधं खतं फवारणी एकरी 7,500-8,000 रुपये धरून चाला. 8,500 धरून चाला. एखादी फवारणी जास्त नाही. तुम्ही 20-22,000 रुपये खर्च करता. 20-22,000 कुठं 8,000 रुपये. आणि मी तुम्हाला सांगतो गॅरंटीनं तुम्हाला मागच्या वर्षी उतारा किती मिळाला होता? 5 क्विंटल 6 क्विंटल 2 क्विंटल जास्तीत वाढवलं. जास्त 5-6. 2 क्विंटल तसं 4-3 वर चाललेले आहेत आमचे. 3-4-3. 2 क्विंटल वाढून आले. किती? 2 क्विंटल. आता तुमचं वाढवून आलं समजा त्या औषधांमुळे. 10,000 वाढले. 15,000. सगळा खर्च तर हा खर्च तुमचा वरचीवर निघून गेला. माझ्याकडं हं. गेल्या वर्षी 200 डबा केले. 200 फवारणी. अर्धा एक डबा 9 क्विंटल कापून नेलं. मी काहीच नाही केलं, फक्त राखून खत एक गोळी टाकली. आणि नंतर येतं झालं एक विरळ गोळी शिकली, पाळी घातली, गोळी पाणी दिली. शेणखत टाकलं असतं मला. 9 क्विंटल. बिगर खताचं 9 क्विंटल का? अहो, इथं शेकड्यात एक तुम्ही येतो. आम्हाला बाकीचे 99चं काय येतात म्हणून तुम्ही सांगा. 10 क्विंटल झाला. 100 तुम्ही एक घेतो. 99चं काय? बरं का बाई? 2 ते 3 वेळा फवारणी. आता आलेली पैसे. तो अर्धा एकर. हां. 9 क्विंटल कापून. तुम्हाला ते तुमच्या टायमिंगला तुमच्या ते झालं तेवढं 7 निघाला. तुम्हाला. बरं का? 7 निघाल्यानंतर ओके नाही. बाकीचं 99चं काय? मारली, पाळी घातली, गोळी पाणी दिले. मला काय म्हणायचं, हे पाणी होतं हे पाणी खाली खरं